राज्यातल्या 10 महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली। शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांतर्फे नेत्यांच्या नातेवाईकांना तसंच गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेल्याचं पाहायला मिळालं। सोबतच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनाही सर्वच पक्षांकडून तिकीट दिलं गेलं। उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी 10च्या 10 महापालिकांमध्ये हाणामारीला उधाण आलं। प्रत्येक शहरात इच्छुक आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यातला वाद टोकाला गेला। कुठे घेराव तर कुठे थेट हाणामारीचं चित्र होतं। ठाण्यात भाजपच्या खोपटमधल्या कार्यालयात नाराज घाडीगावकर समर्थक आणि विरोधक यांच्यात जोरदार हाणामारी झाली। तर नाशिकमध्ये तिकीट न मिळालेल्या शिवसैनिकांनी नाराज होऊन शिवसेनेचे शहर प्रमुख अजय बोरास्ते यांना जोरदार चोप दिला। या मारहाणीत बोरास्ते जखमी झालेत। नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी त्यातही विशेषतः महिलांनी थेट गडकरींच्या घराबाहेर घोषणाबाजी केली। तसंच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घातला। नाशिक शिवसेनेत एबी फॉर्म वाटप सुरू असताना जोरदार राडा झाला। माजी महापौर विनायक पांडे आणि त्यांच्या मुलाचं तिकीट कापल्यावरून शहराध्यक्ष अजय बोरस्ते आणि जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांच्यात तू-तू-मी-मी झाली। यावेळी बोरस्ते यांना धक्काबुक्की करण्यात आली, मात्र स्वतः बोरस्ते यांनी याचा इन्कार करत केवळ वादावादी झाल्याचं म्हटलंय। एसएसके हॉटेलच्या आत आणि बाहेरही दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। अखेर पोलिसांनी या परिसराचा ताबा घेत गोंधळ घालणाऱ्या शिवसैनिकांना पांडेंचा मुलगा ऋतुराज आणि भाऊजाई कल्पना पांडे यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्यानं हे बंड शमलं। अमरावतीत काँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून राडा झाला। शहराध्यक्ष पक्ष निरीक्षक यांना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली। बंडखोरी आणि वाद टाळण्यासाठी सावधगिरी म्हणून एबी फॉर्मचं थेट वाटप करण्याचं धोरण सगळेच पक्ष अवलंबताना दिसतायत। अमरावती काँग्रेसनंही तीच रणनीती अवलंबली, पण आज यादी जाहीर होईल अशी अनेकांना आशा होती, पण शहर काँग्रेसतर्फे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नाही। त्यामुळे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले आणि पदाधिकाऱ्यांना हाणामारीला सामोरं जावं लागलं। अमरावती पदवीधर मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार संजय खोडके यांनी संस्थाचालक आणि प्राध्यापकांना धमकी दिली आहे। विरोधी गटाचं काम करत असल्यानं निवडणुकीनंतर बघून घेऊ अशा शब्दात त्यांनी प्राध्यापकांना धमकावलंय। या प्रकरणी मेघश्याम तरडे यांच्या तक्रारीनंतर अमरावतीमधल्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये कलम 171 क 506 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजपच्या ठाण्यातल्या इच्छुकांच्या नाराजीला हिंसक वळण लागलं। आज सकाळी वागळे इस्टेटमधल्या नाराजांची खोपट कार्यालयाबाहेर जोरदार हाणामारी झाली। यात एक कार्यकर्ता जखमी झाला। वॉर्ड क्रमांक 18 म्हणजेच वागळे इस्टेट परिसरातल्या इच्छुकांमध्ये कालपासूनच तणाव होता। यात प्रामुख्यानं संजय घाडीगावकर समर्थक आणि विरोधकांमध्ये हा वाद झाला। संजय घाडीगावकर यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता, पण काल अचानक घाडीगावकर आणि त्यांच्यासोबत तिकीट मिळालेल्या 6 जणांनी भाजपला रामराम ठोकला होता। तर तिकडे ठाण्यातल्याच नौपाड्यात भाजपच्या इच्छुक महिला उमेदवार विशाखा कणकवशे यांनी खोपटच्या मध्यवर्ती कार्यालयात रवींद्र चव्हाण आणि संदीप लेले यांच्या गोपनीय बैठकीत गोंधळ घातला। भाजपनं पैसे घेऊन तिकीटं वाटल्याचा आरोप केला। नाशिक महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी भाजपात उमेदवारीवरून महाभारत घडलं। शहराध्यक्ष आमदार सानप यांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला। संतप्त कार्यकर्त्यांचा अवतार पाहत असलेल्या सानप यांनी तातडीनं कार्यालय सोडलं। उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप करत संतप्त कार्यकर्त्यांनी गरिबांना आणि निष्ठावंतांना न्याय मिळत नसल्याचे आरोप यावेळी केले। भाजपची उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी चक्क आता पक्षाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला। पक्षानं आश्वासनं देऊनही उमेदवारी दिली नसल्याचं सांगत त्यांनी पक्ष कार्यालयासमोर उपोषण केलं। कोथरूड प्रभागातील कार्यकर्ते जगन्नाथ कुलकर्णी हे आपल्या कुटुंबियांसह उपोषणाला बसले। त्याचप्रमाणे इतर प्रभागातील इच्छुकही आंदोलनात सहभागी झाले। भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप त्यांनी केला। पुण्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी पक्षांतरानं कळस गाठला। राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेश्मा भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवलं। राष्ट्रवादीकडून भोसलेंसह सतीश म्हस्के, विजया कापरे आणि शिवलाल भोसले या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आलेली नाही। शिवलाल भोसले शेवटच्या क्षणी शिवसेनेत गेलेत। शेवटपर्यंत वाटलं आम्हाला तिकीट मिळेल, पण आम्हाला डावललं गेलं म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये पण तुम्हाला पक्षाकडून का डावललं गेलं असं वाटलं का? ते आता मला माहिती नाही।
भाजपच्या पुण्यातील यादीवर संजय काकडे यांचं वर्चस्व असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपनं पुण्यासाठी 139 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात तब्बल 60 जागांवर संजय काकडे समर्थकांची वर्णी लागली आहे. रिपाईसाठी भाजपनं 12 जागा सोडल्यात तर 8 ते 10 जागांवर अद्याप उमेदवार जाहीर झालेले नाहीत. काकडे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. तसंच त्यांनी अनेक उमेदवार इतर पक्षातून भाजपमध्ये आयात केलेत. पक्षाबाहेरील नेत्याची आणि बाहेरील उमेदवारांची एवढ्या मोठ्या प्रमाणात वर्णी लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईमध्ये भाजप रिपब्लिकन महायुतीचा तिढा अखेर सुटलाय. भाजप, आरपीआय, रासप, शिवसंग्राम अशी ही महायुती आहे. 227 जागांपैकी भाजप 192, आरपीआय 25, रासप 6 तर शिवसंग्राम 4 जागा लढणार आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार, रामदास आठवले यांच्यासह मित्रपक्षांची एकत्रित पत्रकार परिषद झाली. यात ही घोषणा करण्यात आली आहे. भाजपनं आतापर्यंत 120 मराठी तर 72 अन्य भाषिक मुंबईकरांना उमेदवारी दिली आहे. 192 पैकी 89 उमेदवार पदवीधर आहेत. भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष असणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबचे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पार्टी महादेवराव जानकर याचे नेते आणि शिवसंग्राम विनायक मेटे साहेबांनी तो राष्ट्रीय पक्ष दिला. तो या तिघांनी महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत महायुतीत आता आम्ही सगळे लढणार आहोत. आमचा एकच आहे ध्यास, आम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे. खास मुंबईचा विकास करण्यासाठी, मुंबईमधल्या झोपडपट्टीतल्या माणसाला न्याय देण्यासाठी, मुंबईमधलं जे ट्रॅफिक वाढलेलं आहे त्याला ठीक करण्यासाठी, मुंबईचे रस्ते आणि या ठिकाणचा जे पर्यावरण आहे ते ठीक करण्यासाठी आमची महायुती झालेली आहे. नागपूरमध्ये भाजपच्या नाराज उमेदवारांनी गडकरींच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. भाजपची उमेदवारी यादी जाहीर करायला बराच वेळ लागला. गडकरींच्या घरी कालपासूनच त्यासाठी सुरू असलेली बैठक संपली. त्यानंतर उमेदवारी यादी जाहीर होताच नाराज इच्छुकांनी गडकरी वाड्याबाहेर गर्दी करत घोषणाबाजी केली. तसंच नागपूर प्रभाग 22 मधून श्रीकांत आगलावे यांना तिकीट नाकारण्यात आलंय. त्याचा निषेध म्हणून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. नागपूरमध्ये विविध ठिकाणी भाजप कार्यकर्ते नाराजी व्यक्त करतात. नागपुरात नितीन गडकरींसमोर महिला कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांनाच घेराव घातला. चंद्रशेखर बावनकुळे आणि नितीन गडकरींसमोर या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. प्रभाग क्रमांक 31 मध्ये मंगला म्हस्के यांना उमेदवारी न देता तांबडे या महिला कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे संतप्त महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपली नाराजी व्यक्त केली. नागपूरच्या उमेदवारी यादीवर घराणेशाहीची छाप दिसून येते. आमदार परिणय फुके यांचे लहान बंधू प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपतर्फे रिंगणात आहेत. संकेत फुके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. संकेत फुके हे भाजपचे विधान परिषद आमदार परिणय फुके यांचे लहान बंधू आहेत. तर आमदार प्रकाश गजभिये यांच्या पत्नी सुजाता या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवणार आहेत. प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादीतर्फे सुजाता गजभिये यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुजाता या राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार प्रकाश गजभिये यांच्या पत्नी आहेत. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटात निवडणूक उमेदवार असलेले मकरंद अनासपुरे निवडणूक अर्ज भरताना 1-2 रुपयांचे चिल्लर भरताना दाखवलंय. अगदी त्याचप्रमाणे सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आलेल्या विश्वनाथ बनकुरे यांनी आपली अनामत रक्कम म्हणून चक्क 1, 2 आणि 5 रुपयांची चिल्लर जमा करून अर्ज भरला. केवळ राजकारणात एक स्टंट करायचा म्हणून निवडणूक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा वेळ घेतला. त्यांनी दिलेल्या 2,500 चिल्लरमुळे मात्र निवडणूक कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. सायन प्रतीक्षानगरमध्ये प्रभाग क्रमांक 173 मधून शिवसेनेनं प्रल्हाद ठोंबरेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज उपशाखा प्रमुख सुनील शेट्टे यांनी बंडखोरी केली आहे. शेट्टेंनी अपक्ष म्हणून अर्ज भरलाय. पक्षानं विचार केला नाही, त्यामुळे आता पर्याय नसल्याचं शेट्टेंनी म्हटलंय. दरम्यान काही शिवसेना उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी ढोल ताशांच्या गजरात उमेदवारी अर्ज भरले. माहीम वॉर्ड क्रमांक 182 मधून भाजपचे विलास आंबेकर यांनी अर्ज भरला. त्यांची लढत शिवसेनेचे माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्याशी होणार आहे. याआधी आंबेकर यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवली होती. या मतदारसंघात शिवसेना मनसेची ताकद आहे, म्हणून महापालिका निवडणुकीत यंदा शिवसेना मनसेला भाजपचं आव्हान आहे. दादरमध्ये शिवसेनेत सुरू असलेल्या घराणेशाहीला कंटाळून माजी शाखा प्रमुख महेश सावंत यांनी अपक्ष अर्ज भरला. समाधान सदा सरवणकर यांच्या विरोधात महेश सावंत निवडणूक लढवणार आहेत. एकाच घरात विभाग प्रमुख, आमदार, नगरसेवक उमेदवारी शिवसेनेने दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचं सांगत त्यांनी अपक्ष अर्ज दाखल करण्याची तयारी केली.
समाधानाऐवजी कोणताही उमेदवार द्यावा असं त्यांनी यावेळी सांगितलं. मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक 108 मधून खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांनी अर्ज भरला. पक्षात केलेल्या कामाच्या जोरावर आपल्याला उमेदवारी मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. नील सोमय्या यांच्यासोबत यावेळी भाजपमध्ये कालच प्रवेश झालेले प्रभाकर शिंदे आणि चौघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आमची लढाई सेनेविरोधात नसून भ्रष्टाचाराविरोधात आहे. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर लढाई लढणार. नील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दादरच्या वॉर्ड क्रमांक 191 आणि 192 मधून शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज भरले. वॉर्ड क्रमांक 191 मधून विशाखा राऊतांनी अर्ज भरलाय. त्यांच्या विरोधात मनसेच्या स्वप्ना देशपांडे तर भाजपच्या डॉक्टर तेजस्विनी जाधव रिंगणात आहेत. तर वॉर्ड क्रमांक 192 मधून शिवसेनेच्या प्रीती पाटणकरांनी अर्ज भरलाय. मनसेच्या स्नेहल जाधव आणि भाजपच्या वैभवी भाटकर यांच्याबरोबर त्यांची लढत होणार आहे. मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या विरोधात शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. वॉर्ड क्रमांक 202 मधून उमेदवारी दिल्यानं स्थानिक शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. नगरसेवक नंदकिशोर विचारे यांचा श्रद्धा जाधव यांना तीव्र विरोध आहे. ते महिला कार्यकर्त्यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरवणार आहे. जाधव यांचा हा प्रभागाशी काहीही संबंध नाही. त्यांनी विधानसभेवेळी भाजपचा एबी फॉर्म घेऊन गद्दारी केल्याचा आरोप विचारे यांनी केलाय. त्यामुळे मीरा निंबाळकर, साधना राऊळ आणि तृप्ती मोरे या श्रद्धा जाधवांविरोधात अर्ज दाखल करणार आहेत. 202 मधून नंदकिशोर विचारे जे आहेत त्यांच्या कार्यकर्त्या नाराज झालेले आहेत. त्या तुमच्या विरोधात बंडखोरी करतायत. सगळे जे बरोबर आहेत ते सगळ्या शाखेतले महिला शाखा प्रमुख आहेत, गटप्रमुख आहेत, सगळे हे दिसत हे सगळ्या शाखेतले, शाखेच्या बाहेरचे कोणी नाही. साधना राऊळ आहेत किंवा तृप्ती मोरे आहेत ते तुमच्या विरोधात अपक्ष अर्ज भरतायत. साधना राऊळ आणि तृप्ती मोरे कदाचित भरत असतील पण त्यांना पण त्यांची चूक समजल्यावर परत येतील. परंतु कुठेतरी बंडखोरी होताना दिसते. कुठेतरी नाराजी आहे तुमच्या विरोधात. त्या संदर्भात काय? नाराजी कार्यकर्त्यांची, मतदारांची नाराजी नाही आहे. काही ठराविक लोकांची आपल्या स्वार्थापोटी नाराजी आहे आणि त्या नाराजीचा मला असं वाटतं की माननीय उद्धवजींनी मला आशीर्वाद दिल्यानंतर त्या नाराजीचा मी जास्त विचार करत नाही. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत दादरच्या वॉर्ड क्रमांक 191 मधून संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक 192 मधून स्नेहल जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विद्यमान नगरसेवक सुधीर जाधव यांच्या त्या पत्नी आहेत. तर वॉर्ड क्रमांक 190 मधून वीरेंद्र तांडेल यांच्या पत्नी भारती तांडेल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान झालं. नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अकोला आणि अमरावतीमध्ये पदवीधर मतदारसंघासाठी मतदान झालं. मराठवाड्यात 55,077 मतदार आहेत. तर नागपूरमध्ये 34,900 शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. राज्यातील 27 महानगरपालिका महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 27 पैकी 13 महानगरपालिकेतील महापौरपद सर्वसाधारण तर 14 महापौरपद महिलांसाठी राखीव आहेत. नाशिक महानगरपालिका महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहे. पदवीधर निवडणुका लागल्यानं नाशिक जिल्ह्यात सध्या ड्राय डे जाहीर झाला. या पार्श्वभूमीवरती शहरात वाघाडी परिसरात सुरू असलेल्या दारूच्या दुकानावर छापा टाकत राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठा साठा जप्त केला. या परिसरात नेहमीच अवैध उत्पादनं होत असल्याच्या तक्रारी असतात. पोलिसांचं सातत्यानं पडणारे छापे असतानाही या भागात पुन्हा दारू मिळून आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. शिर्डीत विवाहासाठी आलेल्या नववधूच्या सोनं आणि हिऱ्याच्या दागिन्यांच्या चोरीचा तपास लावण्यात शिर्डी पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी मध्य प्रदेशातील महिलेला अटक केली आहे. ही महिला बालकांच्या मदतीनं चोरी करत असल्याचं उघड झालं असून त्यांनी चोरी केलेलं सोनंही पोलिसांनी हस्तगत केलंय. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात भीषण अपघात झालाय. शिऊर रोडवरील साकेगाव इथे लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो उलटल्यानं 2 जण ठार झालेत तर 15 जण जखमी झालेत. लग्न सोहळा आटपून हा टेम्पो औरंगाबादकडे परत येत असताना खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झालाय. सर्व जखमींना उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जखमींमध्ये 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यानं 8 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. शाळेच्या दुपारच्या सुट्टीमध्ये शाळेच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या चंद्रज्योतीच्या झाडाच्या बिया खाल्ल्यानं 8 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातील मारुतीपेठ येथील जिल्हा परिषद मराठी माध्यमिक शाळेत घडली आहे. चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यानंतर या विद्यार्थ्यांना संडास आणि उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तात्काळ मेहकर येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव देवी गावातील जगदंबा देवीच्या यात्रेला तब्बल 300 वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी पौष पौर्णिमेपासून यात्रेला सुरुवात होते तर अमावस्येपर्यंत ही यात्रा चालते.
लाखो भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे. लाखो भाविक यात्रेसाठी येत असतात. अमाप उत्साहात 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी झाली. संमेलनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार डोंबिवलीत दाखल झाले. तत्पूर्वी डोंबिवलीचं ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश मंदिर येथून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. स्वागत अध्यक्ष गुलाब वझे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस, नियोजित अध्यक्ष अक्षयकुमार काळे, कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर या मान्यवरांसह हजारो साहित्यप्रेमी यावेळी उपस्थित होते. डोंबिवलीतील सर्व शाळा आणि अनेक सामाजिक संस्थांनी सुद्धा चित्ररथासह या दिंडीत सहभाग घेतला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.